या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल प्रियंका। सोलापूरचे ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर महाराज यांच्या यात्रेनिमित्त आज सकाळी 11:30च्या सुमारास प्रमुख मानकरी हिरेहब्बू देशमुख कुंभार व इतर 50 जणांच्या उपस्थितीत संमती कट्ट्यावर अक्षता सोहळा पार पडलाय। कोविड संसर्गामुळे यंदाही सलग दुसऱ्या वर्षी यात्रेवर निर्बंध घालण्यात आले होते, तर सिद्धेश्वर मंदिर परिसर सील करून पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता। ज्या भाविकांकडे ऑनलाईन दर्शनाचे पास आहे अशांनाच सिद्धेश्वर मंदिरात दर्शनासाठी सोडण्यात येत आहे। पहा सोलापूरचे ग्रामदैवत सिद्धेश्वर महाराजांचा अक्षता सोहळा कसा संपन्न झालाय। का संमती कट्ट्याच्या आजूबाजूला तुडुंब भरलं असतं नेहमी। त्या ठिकाणी बाराबंदीत आपले सगळे पुरुष असतात, या ठिकाणी महिला, आणि आज खूप कमी लोक होते म्हणून थोडं वेगळं वाटलं। खूप इमोशनल वाटलं की ह्या कोरोनाच्या ह्याच्यामुळे कोणी येऊ शकलं नाही, पण शेवटच्या क्षणाला CP साहेबांनी सवलत दिली आणि मग सगळे जेवढे होते तेवढे, म्हणजे जे उपस्थित होते निर्बंध असूनसुद्धा ते येऊ शकले, हे खरंच नशीब आहे। आणि ग्रामदैवताची भक्त जे असतात ती काय असतं, भक्ती ग्रामदैवतावर जी असते ती काय असते ती आज कळून चुकली। पण आत्ताच अक्षता सोहळा व्यवस्थितरित्या पार पडला। काठ्या नव्हत्या पण योगदंडाच्या माध्यमातून तो सोहळा पार पडला। काडादी साहेब आणि सगळे जे मानकरी आहेत त्यांनी व्यवस्थितरित्या आयोजन केलेलं। पण मी सिद्धरामेश्वराच्या चरणी हीच प्रार्थना करते की हे जे कोरोनाचं संकट आहे ते कायमस्वरूपी संपव आणि आमच्या सोलापूरकरांना जे काही इच्छा आकांक्षा मनोकामना असतील ते पूर्ण कर, आणि पुढच्या वर्षी एकदम गड्डा पण भरू देत, आपला अक्षता सोहळा पण भरू देत, आणि सगळं जे नेहमीप्रमाणे भरभरून असतं आपल्या सोलापुरात तसंच पुन्हा एकदा येऊ देत, अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करते। पोलिसांचा अतिरेक झाला असं वाटत नाही का? कारण खूप मोठ्या प्रमाणात भक्तांना रोखलं गेलं, मीडियाला रोखलं गेलं, लोकप्रतिनिधींना देखील रोखलं गेलं, काय नक्की आपली प्रतिक्रिया असेल? माझ्या मते ते निर्बंध जे आहे ते शासनाचेच निर्बंध आहेत, म्हणून त्याचे ते काटेकोरप्रमाणे पाळणं हे पोलिसांचं शेवटी एक ड्युटीच झाली, एक जबाबदारी झाली, म्हणून त्यांच्या हातात देखील काही नव्हतं। पण मला ह्या गोष्टीचा उल्लेख करायचा वाटतो की आता शेवटी CP साहेबांना पण आपल्या सोलापुरात नवीन आहेत, पण त्यांना पण कसं तरी वाटलं की एवढा मोठा सोहळा एवढा कमी प्रमाणात होतोय, तर शेवटच्या क्षणाला त्यांनी सांगितलं की जेवढे उपस्थित आहेत बाहेर मंदिरात त्या सगळ्यांना आत घेतलं। पण थोडंसं 1 तास आधी झालं असतं हे तर सगळी कडून लोक आले असेल, 1 तासात तुडुंब गर्दी झाली असती, पण त्यांना कल्पना नव्हती ह्या गोष्टीची, आणि जेवढा कमी वेळ मिळाला तेवढा जेवढी लोक होती तेवढी उपस्थित राहिली। ग्रामदैवत योग कुलचक्रवर्ती शिवयोगी सिद्धरामेश्वरची या वर्षीची यात्रा
गेल्या वर्षीप्रमाणे अतिशय कोरोनाच्या प्रादुर्भावामुळं थोडक्या लोकांमध्ये या ठिकाणी पार पडली. अशा पद्धतीनं यात्रा होणं हे आपल्या सर्वांनाच नवीन आहे. त्यामुळं कर्नाटक, आंध्र आणि महाराष्ट्रातून मोठ्या संख्येने येणाऱ्या भक्तांना यापासून वंचित राहावं लागलं, याचं दुःख देवस्थान समितीला आहे. परंतु ज्या पद्धतीनं शासनाने नियम करून दिले होते त्यामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये याची संपूर्ण काळजी घेऊन ह्या पद्धतीचं थोडक्यामध्ये गेल्या वर्षीचंच आपण केलेलं आहे. यात्रा ही भरवलेली आहे. गड्डा जे करमणुकीचे कार्यक्रम आहे तेही ह्या वर्षी होऊ शकले नाही, ह्याचंही दुःख त्या ठिकाणी आहे. आम्ही सिद्धेश्वर चरणी एवढीच प्रार्थना करतो की कोरोनाचा प्रादुर्भाव गेल्या वर्षीपेक्षा जरी सौम्य असला तरी तो वाढू नये आणि सर्वांनाच सिद्धेश्वर भक्तांना, सोलापूरच्या नागरिकांना आयु आरोग्य लाभावं, कोरोनाचं संकट टळावं आणि पुढच्या काळामध्ये पुढच्या वर्षी मात्र अतिशय चांगल्या पद्धतीनं आपण ही यात्रा या ठिकाणी सर्व सद्भक्तांच्या उपस्थितीमध्ये मोठ्या प्रमाणात करावं अशा पद्धतीची अपेक्षा किंवा सिद्धेश्वर चरणी प्रार्थना मी आपल्या सर्वांच्या वतीनं सिद्धेश्वर देवस्थान पंच कमिटीच्या वतीनं करतो. येणाऱ्या वर्ष हा सर्वांना सुखसमृद्धीचं जावो आणि मकर संक्रांत ही अतिशय गोड व्हावी एवढीच सिद्धेश्वर चरणी प्रार्थना मी या निमित्तानं करतो. विमानसेवा सुरू व्हावी. आता काय विषय नको कशाला देवस्थान नाही आहे ते प्रकरण चालू आहे, होईल ते लवकरात लवकर होऊन जाईल. झाला पण काय होतं की कोरोनासारख्या ह्या संकटसमयी प्रशासनालाही अवघड होत असणार. काही गोष्टीमध्ये अनेकांना त्याच्यामुळं त्रासही झाला. जर पास असून पण काही लोकांना हा त्रास सहन करावा लागला. वास्तविक पाहता हे होऊ नये ही अपेक्षा असते, परंतु एकंदरीत परिस्थिती बघता उलट आम्ही पण यात्रेपासून लांब राहण्याचाच प्रयत्न केला आहे. कारण आपण गेलो तर मग भक्तांना पण यावं वाटतं आहे, आपले फॉलोअर्स असतात त्यांनाही यावं वाटतं. हे पथ्य आपल्या स्वतःपासून पाळलं हे मला वाटतं की तशा पद्धतीनं प्रत्येकाने आपण ते पाळलं पाहिजे. त्यामुळंच जे काही नियम आहेत ते पाळले जातील. पुन्हा एकदा सर्व सद्भक्तांना शुभेच्छा देतो आणि मकर संक्रांतीच्या गोड गोड शुभेच्छा देतो.